शेतकरी कर्जमाफी प्रकरणातल्या दोषींवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत दिले। 2008 मध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीत गैरव्यवहार झाल्याचा ठपका कॅगने ठेवलाय। मंगळवारी कॅगचा अहवाल संसदेत सादर झाल्यानंतर विरोधकांनी याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली। कॅगने दिलेल्या अहवालानुसार 8% जास्त अपात्र शेतकऱ्यांचा कर्जमाफीत समावेश आहे। संदीप भुजबळ, साम टीव्ही, मुंबई। ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीतील लाचखोरी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी माजी हवाई दलप्रमुख SP त्यागी यांच्या नातलगांची चौकशी केली। अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ऑगस्टा वेस्टलँड कंपनीकडून हेलिकॉप्टर खरेदीमध्ये लाचखोरी झाल्याचं इटलीतील तपासातून पुढे आलं होतं। माजी हवाई दलप्रमुख त्यागी यांनाही लाच देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। CBI या प्रकरणाचा सध्या तपास करत आहे। CBIने आधी इंडियन आर्म्स ऑफ एरोमॅट्रिक्स आणि IDX इन्फोटेक या दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे। रचना विचारे, साम टीव्ही। वॉर्टन बिझनेस स्कूलनं आयोजित केलेल्या परिसंवादासाठी नरेंद्र मोदी यांचं भाषण रद्द करण्याच्या निर्णयामुळे अमेरिकेतल्या एका काँग्रेस सदस्यानं कडाडून टीका केली आहे। तर मोदींना दिलेलं हे निमंत्रण रद्द करायला नको होतं असं मत शशी थरूर यांनीही व्यक्त केलंय। मोदी यांना बोलावलं असतं तर त्यांनी गुजरातमध्ये केलेल्या कामांबद्दल मोदींचं भाषण ऐकल्यावर प्रश्नांच्या माध्यमातून त्यांच्या निर्णयांना एक प्रकारे आव्हान देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली असती असंही थरूर म्हणाले। शिल्पा गुजर, साम टीव्ही, मुंबई। बिहार आणि पंजाबमध्ये गेले 3-4 दिवस आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली आहे। न्यायालयानं दोन्ही राज्य सरकारांना पोलिसांच्या अमानवी वर्तणुकीबद्दल खुलासा करण्यासाठी नोटीस बजावली आहे। पंजाबमध्येही महिलेवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराबाबत न्यायालयानं आक्षेप नोंदवला होता। या घटनांनी नागरिकांना दिलेल्या अधिकारांवर गदा आणली जाणार नाही याकडे पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे असं मत न्यायालयानं नोंदवलंय। या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 मार्चला होणार आहे। मयुरेश कडव, साम टीव्ही, मुंबई। कुंडा येथील पोलीस उपअधीक्षक आणि सरपंचाच्या खुना प्रकरणी राज्य सरकार तपासात पूर्णपणे सहकार्य करेल अशी ग्वाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिली आहे। या प्रकरणी CBI चौकशी करण्याची शिफारस उत्तर प्रदेश सरकारने केली आहे। खून करण्यात आलेल्या सरपंच नन्हे यादव यांच्या कुटुंबियांची अखिलेश यांनी भेट घेतली। दरम्यान या प्रकरणी अखिलेश यांच्या मंत्रिमंडळातील रघुराज प्रताप सिंग यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। प्रथम खून कोणी केला हे स्पष्ट व्हायला हवे, त्यानंतर गुन्ह्याच्या कट रचणाऱ्यांच्या दिशेने तपास करता येईल असे पोलिसांनी सांगितले। स्वाती चिकणे, साम टीव्ही। हैदराबादमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या 17 झाली आहे। या स्फोटात जखमी झालेल्या एका युवकाचा खासगी रुग्णालयात मंगळवारी रात्री मृत्यू झाला। स्फोटात जखमी झालेला रवी हा युवक गेल्या 15 दिवसांपासून मृत्यूशी झुंजत होता। अखेर मंगळवारी रात्री त्याचा मृत्यू झाला। या स्फोटात 16 जणांचा मृत्यू आणि 100हून अधिक जखमी झाले होते। जखमी झालेल्या नागरिकांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आता मृतांच्या संख्येत आणखी वाढ झाली आहे। आशा पाटील, साम टीव्ही, मुंबई। सिंचन SIT म्हणजे जनतेची शुद्ध फसवणूक असल्याची टीका भाजपा नेते विनोद तावडे यांनी केली आहे। ते आज औरंगाबादमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलत होते। या संदर्भात कोर्टात याचिका दाखल केली असून या सगळ्या सिंचन घोटाळ्याची CBI मार्फत चौकशी करावी अशी मागणी आम्ही कोर्टात करणार असल्याचे विनोद तावडे यांनी स्पष्ट केलंय। राज ठाकरे यांनी जालन्याच्या भाषणात शिवसेना भाजपही या सिंचन घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता। त्यावर बोलताना हा घोटाळाच खडसे आणि तावडे यांनी शोधून काढल्याचं स्पष्टीकरण तावडेंनी दिलंय। सभागृहात मनसेचे 11 आमदार आहेत, मात्र मनसेच्या आमदारांना हे शक्य होतं का हा विचार त्यांनीच करायला हवा असा टोलाही तावडे यांनी मनसेला लगावलाय। कॅमेरामन मोहम्मद इम्रानसह मिलिंद वानखेडे, साम टीव्ही, औरंगाबाद। कर्जमाफीसाठी आलेली जिल्ह्यातील 112 कोटीची रक्कम जी आहे ती नाबार्डनं परत घेतलेली होती। त्यामुळे आंदोलनं आणि एकूणच शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता तो गंभीर बनला होता। त्याच्यावर आता तोडगा निघेल अशी शक्यता निर्माण झाली आहे। केंद्र सरकारच्या कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप झालेल्या रकमेची फेरतपासणी करण्याचे आदेश केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दिल्लीत दिलेत। ही तपासणी पूर्ण होईपर्यंत
कर्जमाफीत अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचा कर्जपुरवठा सुरू करावा याबाबत जिल्हा बँकेसमोर असलेल्या अडचणीचा नाबार्डने 15 दिवसात अभ्यास करावा अशाही सूचना पवार यांनी दिल्या आहेत। या तपासणीनंतरच जिल्ह्यातील अपात्र ठरलेल्या 112 कोटी रकमेचे भवितव्य निश्चित होणार आहे। कॅमेरामॅन सचिन सावंतसह तानाजी जाधवर, साम टीव्ही, कोल्हापूर। दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेतील कर्मचारी पुढे सरसावले। या कर्मचाऱ्यांनी आपला 1 दिवसाचा पगार हा दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना देण्याचा निर्णय घेतला आहे। याबाबतचं एक पत्रक या कर्मचाऱ्यांनी नुकतंच महापालिका आयुक्तांना दिलंय। महापालिकेत एकूण 2,500 कामगार आहेत। या 2,500 कामगारांनी आपलं 1 दिवसाचं वेतन म्हणजे जवळजवळ 500 ते 700 रुपये हे दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून देण्याचं जाहीर केलंय। अशा प्रकारे एकूण 20 लाख रुपयांचा निधी हा मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येणार आहे। दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून हा निर्णय घेतला असल्याचं या कर्मचाऱ्यांनी सांगितलंय। कॅमेरामन अश्विन आंबेडकरसह मिलिंद तांबे, साम टीव्ही, नवी मुंबई। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात येऊनही शक्तीस्थळाला भेट न दिल्याने नाराजी व्यक्त करण्यात येते। आनंद दिघे यांच्या जन्मतिथी निमित्तानंही उद्धव ठाकरे न आल्याने ठाण्यातील शिवसैनिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती। असं असताना उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील पूना गाडगीळ यांच्या नव्या दुकानाच्या उद्घाटनाला मात्र हजेरी लावली। ठाण्यात शिवसेनेला सत्ता मिळवून देणाऱ्या आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर भेट न देता उद्धव ठाकरेंनी या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणे पसंत केल्यामुळे एका नवीन वादाला तोंड फुटलं आहे। कॅमेरामन नितीन बोडारेसह शलाका पाटसकर, साम टीव्ही, मुंबई। रस्त्याचे काम अपूर्ण राहिले असल्यास टोल वसुली करणाऱ्या कंत्राटदारांच्या कंत्राटाचा कालावधी कमी करण्यात येईल, परंतु टोलची रक्कम कमी करता येणार नाही अशी माहिती आज राज्य सरकारतर्फे मुंबई उच्च न्यायालयामध्ये देण्यात आली। पुणे शिरूर टोल रस्त्याप्रकरणी सादर झालेल्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी आज मुंबई उच्च न्यायालयात ही माहिती दिली। हा निर्णय सध्या तरी केवळ या रस्त्यालाच लागू असेल, तरीही असा निर्णय घेतल्यास तो राज्यातील सगळ्या टोल रस्त्यांना लागू करावा असं सुद्धा सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने बजावलंय। सरकारने राज्यातील सर्व लोकांचं हित पाहिलं पाहिजे, अन्यथा जेथे काम अपूर्ण असेल तेथील टोल बंद करण्याचा आदेश आम्हीच देऊ असं सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला सुनावलंय। कॅमेरामन अमित कीरसह गंधाली भोकरे, नौकुडकर, साम टीव्ही, मुंबई। राज्यभरात सुरू असलेल्या प्राध्यापकांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही निर्णय घेतले असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। राज्यभरात नेट सेट न दिलेले 2307 प्राध्यापक आहेत आणि त्यांना आजच्या निर्णयाच्या परिपत्रकाच्या दिनांकापासून सेवेत दाखल करून घेण्यात येणार आहे। त्याचबरोबर थकबाकी देण्यासाठी राज्याने आपल्या वाट्याचे 500 कोटी दिले आहेत आणि केंद्राचे पैसे आल्यानंतर थकबाकी टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे। आज झालेल्या निर्णयानंतरही जर प्राध्यापकांनी आपलं आंदोलन चालूच ठेवलं तर त्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे प्रसंगी एस्मा लावण्याचाही विचार सरकार करत असल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली आहे। कॅमेरामन कुमार टेंबरेसह कपाली निसिनकर, साम टीव्ही, मुंबई। औरंगाबादमधल्या एका शेतकऱ्यानं 2 विहिरी खोदूनही पाणी न लागल्यानं निराश होऊन आत्महत्या केली आहे। वाळूज परिसरातील राजू बिडवे या शेतकऱ्यानं विष पिऊन आत्महत्या केली आहे। मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं